तर तर काय? आता तिने कधीपासून गच्च मिटून घेतलेले डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून आश्चर्याने विचारलं. तसा हसला तो. तर ह्या गुलाबी ओठांवर माझ्या ओठांनी माझ्या खऱ्या प्रेमाची मोहर उमटवली असती. तो तिचा खालचा ओठ त्याच्या अंगठ्याने हलका दाबत बोलला. पण त्याच्या अशा करण्याने इथे तिच्या मात्र शरीरातून एक वीज सळसळत गेली. इतकी शहारली होती ती त्याच्या शब्दांनी आणि त्याच्या स्पर्शांनी. आता पुढे ती एकटक त्याच्याकडे पाहत होती आणि तो मात्र तिच्याकडे पाहून मिश्किल हसत होता. कधी तिच्या डोळ्यात तर कधी तिच्या ओठांवर त्याची नजर स्थिरावत होती. तिला पण आपण स्वप्नात आहोत की काय असंच वाटत होतं. ती पण त्याच्या गुलाबी ओठांकडे पाहत होती, जे आज तिच्या ओठांसोबत जणू दंगा करायलाच सज्ज झाले आहेत की काय असंच तिला वाटत होतं. त्याने परफ्यूम नव्हता लावला, पण त्याचा बॉडीचा स्मेल तिला वेड लावत होता. एक वेगळीच फिलिंग त्या क्षणी तिला येत होती. पोटात काहीतरी खूप ढवळून निघाल्यासारखं वाटत होतं. पण का कुणास ठाऊक तिला हे सगळं आवडत होतं. नेहमी डोक्याने विचार करणारी ती आज मात्र ह्या हृदयाच्या खेळात पूर्णपणे अडकली होती. काय करणार? तिचं पहिलं प्रेम समोर उभं होतं, त्यामुळे मनात आणूनही ती त्याला प्रतिकार करत नव्हती. त्याला तिची परिस्थिती कळत होती. आता त्याने तिचे जे हात वरच्यावर लॉक केले होते ते हळूच सोडून दिले, पण तो मात्र अजूनही तिच्या तितक्याच जवळ होता. दोघेही एकमेकांच्या ओठांवर स्टेअर करत होते. अजून थोडेसे जरी हलले असते ना, तरी त्या दोघांचे ओठ एकमेकांना भिडले असते, इतके ते जवळ होते. पण आता हे त्याच्या लक्षात आलं की तिचे हात त्याने कधीपासून सोडून दिले होते, तरीसुद्धा ती मात्र जागची हलली नव्हती, तशीच उभी होती. जणू काही त्याने हिप्नोटाईज केलं होतं तिला, म्हणून एकटक त्याच्यात गुंतली होती बराच वेळ. पण काही वेळाने तो मात्र तिच्यापासून थोडा बाजूला होत हाताची घडी घालून स्माईल करत तिच्यासमोर उभा राहिला. तसं तिला कळलं की त्याने तर तिचे हात कधीच सोडले आहेत, पण तरी ती मात्र कधीपासून त्याला अशीच एकटक पाहत उभी आहे. ओ नो, युव्ही वेडी झालीस का? ती स्वतःलाच बोलली आणि पटकन तिथून पळून जाऊ लागली. पण त्याने पुन्हा तिचा हात पकडला, तशी ती जागीच थांबली. ती खूप काकुळतीला येऊन त्याला तिचा हात सोडण्यासाठी विनवणी करू लागली, पण तो मात्र तिचा हात तसाच त्याच्या हातात घट्ट पकडून मिश्किल हसत नाहीमध्ये मान डोलवत होता. सर प्लीज, ती विनवणी करतच होती, पण तो मात्र अजिबात मानत नव्हता. तिला मात्र आता भीती वाटू लागली. तिने इकडे तिकडे पाहिलं, कोणी आलं तर काय विचार करेल, तिला आता काळजी वाटू लागली. पण तो मात्र बिनधास्त होता, कारण त्याला माहीत होतं घरातले सगळे झोपायला गेले होते. तिने पुन्हा विनवणीच्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्यावर आता तो हसला आणि जोरात पुन्हा तिला स्वतःजवळ ओढलं. ती तर खूपच शॉक झाली, कारण आता पुन्हा एकदा ती त्याच्या मिठीत होती. पण तिला काही कळायच्या आतच त्याने तिचा हात त्याच्या ओठांजवळ नेला आणि त्यावर एक किस करून तिचा हात सोडला. तसे तिचे मात्र डोळे मोठे झाले. ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत राहिली, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र मंद हसू होतं. तिने तिच्या त्याच हाताचं मनगट तिच्या दुसऱ्या हातात पकडलं आणि त्याला बघत बघतच मागे मागे पाऊल टाकत तिथून धूम टोकली. तो मात्र हसला तिची ही रिॲक्शन पाहून. ओ चष्मीस, आय जस्ट लव्ह यू, तो तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. आता तो त्याची कॉफी घेऊन त्याच्या रूममध्ये जाऊ लागला, पण इतक्यात त्याने पाहिलं की ती तर पाण्याची बाटली इकडेच विसरून गेली होती. तशी त्याने ती बाटली घेतली आणि वर आला. इथे युविका भराभर पायऱ्या चढून वर आली होती. ती रूममध्ये शिरली आणि दार लावून त्याच दारावर पाठ टेकवून स्वतःचे वाढलेले श्वास कंट्रोल करू लागली. तिने पुन्हा तिचा तोच हात पाहिला ज्यावर त्याने किस केला होता, आणि ते आठवून पुन्हा एकदा पोटात गोळा आला तिच्या. पण ओठांवर मात्र स्माईल होती. पहिल्यांदा कोणता पुरुषी स्पर्श इतक्या जवळून अनुभवला होता तिने. तो पण कुणी साधारण पुरुष नव्हता, तर तोच होता जो तिला आवडत होता, तिचं पहिलं प्रेम. ती विचार करत होती, इतक्यात दरवाजावर नॉक झालं. तशी विचारात हरवलेली ती भानावर आली. कोण आहे? तिने विचारलं, पण काहीच उत्तर आलं नाही. तिने पुन्हा विचारलं, कोण आहे? पण ह्यावेळी मात्र थोडं जोरातच टकटक झाली दरवाजावर. तसं घाबरून तिने पटकन दार उघडलं, पण समोर त्याला पाहून ती जागीच स्तब्ध झाली.
हा आता परत का आला आहे? तिच्या मनात भीतीसोबत हुरहुर पण दाटून आली. तुम्ही इथे का आलात? तिने घाबरतच विचारलं. पण तो मात्र सरळ रूममध्ये शिरून रूमचं दार बंद केलं त्याने. तसा तिने भीतीने एक आवंढा गिळला. प्लीज तुम्ही जा इथून. ती एक एक पाऊल मागे सरकत बोलत होती, कारण तो तिच्या दिशेने चालत येत होता. मागे चालत चालत ती भिंतीला जाऊन टेकली. तसे तिने तिचे डोळे कच्च मिटले, कारण तो पण तिच्या समोर उभा होता. त्याने तिचा उजवा हात त्याच्या हातात घेतला. तसा तिचा जीव घशात आला, कारण पुन्हा हा किस करेल की काय असं वाटलं तिला. एकतर त्याच्या एका किसनेच ती सैरभैर झाली होती. त्यात जर पुन्हा त्याने किस केला तर मात्र वेडी झाली असती ती. सर प्लीज नको. ती आता खूपच विनवणीच्या सुरात बोलत होती. त्याला कळलं ती काय इमॅजिन करत आहे ते. तसं त्याला हसायलाच आलं. पण मग त्याने ती पाण्याची बाटली तिच्या हातावर ठेवली. एकदा तिच्याकडे पाहिलं त्याने, कारण अजूनही डोळे मिटूनच होती ती. तिची थरथर त्याला जाणवत होती. तसा हसला तो आणि दार उघडून बाहेर निघून गेला. ती मात्र दरवाजा लावण्याच्या आवाजाने भानावर आली. तिने आजूबाजूला पाहिलं तर तो कुठेच नव्हता. मग तिच्या हातात तिला पाण्याची बाटली दिसली. तसं तिला सगळं क्लिअर झालं. म्हणजे तो पाण्याची बाटली द्यायला आला होता आणि मी मात्र काय काय विचार करत होते. ओ गॉड, ह्या मुलाने नक्कीच वेड लावलंय मला ह्याचं. ती स्वतःशीच बोलली आणि किंचित हसली. ती आता बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. तिने तोंडावर पाण्याचा एक हबका मारला आणि आरशात पाहून स्वतःचा चेहरा पुसू लागली. तेव्हा तिची नजर तिच्या ओठांवर गेली आणि थोड्या वेळापूर्वी खालचा क्षण तिला आठवला, जेव्हा तो बोलत होता. त्याच्या ओठांचा ओझरता स्पर्श तिच्या ओठांना होत होता. ते आठवूनच एक वीज तिच्या हृदयातून आरपार गेली. तिचे ओठ मात्र रुंदावले. आणि काय बोलला होता तो? जर मी होकार दिला असता तर त्याने मला किस केला असता. मनात विचार करूनच पोटात गोळा येत होता तिच्या. मग शेवटी सगळे विचार झटकले तिने आणि अंगावर पांघरून घेऊन झोपी गेली ती. पण आज झोप मात्र लागणार नव्हतीच तिला. इथे आदित्य त्याच्या रूमच्या बाल्कनीमध्ये आला आणि हातातल्या कॉफीचे एक एक सिप घेऊ लागला. त्याला पण खाली आता काय घडलं ते सगळं आठवत होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माईल येत होती. आज फक्त मी तुझ्या हातावर किस केलाय चष्मीस, पण तो दिवस पण लवकरच येईल जेव्हा मला तुझ्या ओठांवर किस करण्याचा हक्क असेल. तो मनातच बोलला. तो रूममध्ये आला आणि आता बेडवर आडवा झाला. आज त्याला मात्र छान झोप लागणार होती. हे म्हणजे असं की तिची झोप उडवून हा मात्र छान झोपणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकरच ऑफिसला जायची घाई करत होती, कारण जर तो समोर आला तर आपण त्याला नजर देऊ शकणार नाही माहीत होतं तिला. म्हणून पटापट स्वतःचा नाश्ता संपवून ऑफिसला पळायची तयारी होती तिची. अजून तो आला नव्हता खाली, म्हणून ती घाई करत होती. पण हाय रे तिची किस्मत, तो आला आणि सगळ्यांना ग्रीट करून त्याच्या चेअरवर बसला. म्हणजे बरोबर तिच्या समोरची चेअर. तशी तिची धडधड वाढली. तिने अजिबात मान वर करून त्याला पाहिलं नाही, पण तो मात्र त्याचा नाश्ता करता करता एकटक तिच्याचकडे पाहत होता. आज अक्षय तिच्या बाजूला नव्हता, म्हणून त्याचं पण टेन्शन नव्हतं. तिने असंच ओझरती नजर त्याच्यावर फिरवली तर तिच्या तर पोटातच गोळा आला, कारण साहेब एकटक तिच्याचकडे पाहत होते. पण त्याच्या अशा पाहण्याने तिची अस्वस्थता मात्र वाढली होती आता. माझं झालंय, मी निघते, ती बोलली आणि पर्स घेऊन निघून पण गेली. बिचारीने नाश्ता पण अर्धवट केला ह्याच्या भीतीने. थांब युविका, मागून आकांक्षा बोलल्या तशी ती थांबली. हां तू, ती बोलली. संध्याकाळी लवकर घरी ये, आज होलिका दहनाची पूजा आहे, आकांक्षा बोलल्या. आधी तू पण लवकर यायचं आहे आज, दोघे सोबतच या. आधी तू युविकाला सोबत घेऊन ये हां, आकांक्षा बोलल्या. पण इथे युविका मात्र गडबडली. नाही आत्तू, मी येईन माझी, युविका बोलली. अगं कशाला, आधी सोबत ये, एकाच ऑफिसमध्ये तर आहेत, तरी असे हे परक्यासारखे का वागतात. आधी घेऊन ये रे तिला, आकांक्षा बोलल्या. हो छोटी आई, डोंट वरी, मी घेऊन येईन. त्या नाही आल्या तर उचलून आणेन त्यांना, ओके. आधी हसून बोलला तसे बाकीचे सगळे हसू लागले. पण युविका मात्र पुरतीच गडबडली. आता संध्याकाळ झाली होती आणि आधी बाहेर त्याच्या गाडीकडे उभा राहून तिची वाट पाहत होता.
इतक्यात त्याला ती येताना दिसली, पण ती मात्र त्याची नजर चुकवून दुसऱ्या दिशेला जाऊ लागली. तसा तो पटकन तिच्या बाजूने गेला. मॅडम, गाडी तिकडे आहे माझी, तो त्याच्या गाडीकडे हात दाखवत बोलला. हो माहीत आहे मला, पण मी टॅक्सीने घरी जात आहे, ती बोलली. वाय? छोटी आई बोलली आहे ना की तू माझ्यासोबत यायचं आहे, तो बोलला. पण मला तुमच्यासोबत नाही यायचं आहे, आय एम नॉट कम्फर्टेबल विथ यू, ती बोलली. तसा तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. ओके, बट आय एम कम्फर्टेबल. आणि असंही मी छोटी आईला प्रॉमिस केले की जर तू नाही आलीस तर मी तुला उचलून घेऊन येईन, आठवलं का, तो बोलला. तशी ती घाबरली. ह्याचा काय भरोसा, काल न विचारता किस केला, आज उचलून पण घेईन, ती मनातच बोलली आणि चुपचाप त्याच्या गाडीत जाऊन बसली. तसा तो हसला. दॅट्स लाईक अ गुड गर्ल, तो बोलला आणि गाडीत जाऊन बसला. बराच वेळ झाला तरी गाडीत कोणीच काहीच बोलत नव्हते. मग त्यानेच सुरुवात केली. सो मिस सबनीस, लग्नाचं डेस्टिनेशन काय ठरवलं आहे, त्याने विचारलं. तशी ती मात्र आवासून त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे, तिने विचारलं. म्हणजे हेच की तुमचं आणि अक्षयचं लग्न कोणत्या डेस्टिनेशनवर करायचं ठरवलं आहे तुम्ही, त्याने पुन्हा विचारलं. तो मुद्दाम तिला छळत होता आहे असं विचारून. पण ह्यावर तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं, कारण अक्षयसोबत कधी ह्या विषयावर बोलणं झालंच नव्हतं तिचं. ह्या विषयावर तर नाहीच, पण असंही काही जास्त बोलणं नव्हतं होत त्यांच्यात. नाही, असं काही नाही ठरवलंय. म्हणजे घरचे जिथे ठरवतील तिथे करू आम्ही लग्न, ती त्याच्यावर नजर रोखून बोलली. ओके, पण आजकाल सगळे कपलच ठरवतात ना हे. पण तुमचं अरेंज मॅरेज होत आहे ना, म्हणून कदाचित नसेल ठरवलं तुम्ही, असतं एकेकाचं नशीब, तो पण खोचकपणे बोलला. तशी ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. पण त्याने मात्र खांदे उडवले. आता त्यांची गाडी खरी पोचली होती. बरं झालं युवी, तू लवकर आलीस. जा पटकन फ्रेश होऊन ये, पुरणपोळ्या करायला घेतल्यात, त्यात हेल्प कर आमची, आकांक्षा बोलल्या. तशी युविकाने होमध्ये मान डोलावली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. काय छोटी आई, घरात इतके सगळे नोकर असूनही सगळं तुम्हालाच करायचं असतं, सणाच्या दिवशी तरी थोडा आराम करत जा, आदी घरात येत बोलला. अरे आदी, आपल्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवण्यात पण एक प्रकारचं सुख असतं, तुला नाही कळणार ते आत्ताच. तुझं लग्न होऊन तुझी बायको येईल ना ह्या घरात, तेव्हा कळेल तुला, तीच समजावेल बघ तुला, आकांक्षा हसत बोलल्या. पण नेमकं त्या बोलायला आणि युविका किचनमध्ये यायला एकच वेळ झाली. छोटी आई, माझ्या बायकोला तर मी खूपच त्रास देणार आहे, निदान ह्या बाबतीत तरी, मला तिच्या हातचं खायला आवडेल, आदीने एक कटाक्ष युविकावर टाकला आणि तो बोलला. तशी तिने मात्र नजर खाली केली. पण तुझं तर डाएट फूड असते ना ब्रो, मग, मागून अक्षता येऊन बोलली. अगं, तिच्यासाठी हे डाएट नाही का सोडू शकत मी, आणि तिचा पण माझ्यावर तेवढाच जीव असेल तर मग ती माझं डाएट फूड पण बनवायला शिकेल, नाही का, आधी पुन्हा युवीकडे पाहतच बोलला. अरे मग तू ना युविकासारखीच मुलगी शोध, युवी बघ ऑलराऊंडर आहे, अभ्यासात तर हुशार आहेच ती, पण किचनमध्ये पण कोणी तिचा हात नाही धरू शकत, आकांक्षा बोलल्या. युविकासारखी कशाला, युविकाच का नाही, तो बोलला. पण तोंडातल्या तोंडात बोलला, जे फक्त तिला ऐकू गेलं, कारण तो तिच्या जवळ उभा होता. तशी ती पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.